पण कुठलीही स्टार्टअप किंवा कुठलीही आयडिया ही जुगाडपासूनच सुरू होते. कुठलीही, म्हणजे तुम्ही ते शेतीची अवजारं म्हणा, तुम्ही कुठली मेडिकल इक्विपमेंट्स म्हणा, तुम्ही कुठले आणखीन आत्ता जे काही तुमच्या आजूबाजूला तुम्ही प्रॉडक्ट वापरतायत, हे सगळे जुगाडणे सुरू झाले. आयडिया कुठेतरी एक जण आणतो, पण तो ती एकटाच ती आयडिया पुढे कधी घेऊन चालू शकत नाही. ती आयडिया पुढे घेऊन जाण्यासाठी त्याला वेगवेगळ्या लोकांची गरज लागते. त्याला बऱ्याच वेळा को फाउंडर्सची गरज लागते. जसं मी काही स्टार्टअप्समध्ये आता को फाउंडर म्हणून जॉईन झालेलो आहे. तर ह्या टीमचा सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो की तुमची टीम तेवढी स्ट्रॉंग हवी. स्ट्रॉंग म्हणण्यापेक्षा कमिटेड हवी. ती आपोआप स्ट्रॉंग होत असते. बरं, नसेल पैसा उभारता येत तर जो तुम्हाला देतोय, जो तुम्हाला आज तुमच्या अडचणीत तो मदत करतोय, तर त्याला योग्य तेवढी भागीदारी द्या त्या बिझनेसमध्ये. कारण मार्केटमध्ये ही गोष्ट सरळ आहे की कोणाकडे तर नॉलेज आहे आणि काही जणांकडे पैसा आहे. बऱ्याच सगळ्या सोशल मीडियावर आहे ना, वाय स्टार्टअप फेल याच्याबद्दल एक खूप चर्चा चालते आणि त्याच्यात एक मेजर ते रिझन सांगतात की टीम नसते. टीम हा प्रॉब्लेम नाहीच आहे. ती टीम बांधण्यासाठी एकत्र येत नाही, हा प्रॉब्लेम आहे. की आता याच्यापुढे सक्सेसफुल स्टार्टअप जे आहे त्या सक्सेसफुल स्टार्टअप आता तुम्हाला ग्रामीण भागात मिळतील. आणि माझाही याच्यावर ठाम विश्वास आहे की आता खूप चांगले स्टार्टअप हे ग्रामीण भागातून किंवा टियर 2 टियर 3 सिटीजमधून येतील. त्याला कारण असं आहे, कारण तिथं इनोव्हेशन हा काय असा फार लक्झरी वर्ड नाही आहे. तिथे जर कोणी गोष्ट करत असेल, ज्याला तुम्ही म्हटलं जुगाड जर कोणी करत असेल, तर त्या व्यक्तीसाठी तो जुगाड एक ब्रेड अँड बटर आहे. अशा काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला माहिती आहे. अशा काही गोष्टी ज्या तुम्हाला माहिती आहे ते तुम्हाला माहिती नाही आहे. पण अशा प्रचंड गोष्टी ज्या तुम्हाला माहितीच नाही, तुम्हाला माहिती नाही आहे. तुम्हाला स्वतःला हे माहिती करून घेणं पहिलं गरजेचं आहे की तुम्हाला काय माहिती नाही आहे. नमस्कार, आपल्या सर्वांचं स्वागत आहे इन्साइड स्टोरी या यूट्यूब चॅनलवर. आज आपण विषय घेऊन आलो आहोत स्टार्टअपचा. आणि नेमकं आजच स्टार्टअप डे असल्यामुळं तुम्हा सर्वांना स्टार्टअप डेच्या शुभेच्छा. आपल्या भारत देशामध्ये स्टार्टअप कल्चर सुरुवात होऊन आजपर्यंत 8 वर्ष पूर्ण झालीत. तरीही या स्टार्टअपबद्दल खूप सारे प्रश्न जे आहेत ते अनुत्तरित आहेत. अशाच अनुत्तरित प्रश्नांना समर्पक उत्तर मिळवण्यासाठी आज आपण आमंत्रित केलं आहे निखिल कुलकर्णी सरांना. सर, स्वागत आहे तुमचं. धन्यवाद. सरांची ओळख जर करून द्यायची म्हटली तर सरांचा हा प्रवास जसा मी बघतोय तर एक प्राध्यापक, इंजिनिअरिंग कॉलेजला प्राध्यापक म्हणून त्यांनी सुरुवात केली. आणि जसं जसं इंडियामध्ये स्टार्टअप कल्चरची सुरुवात झाली तसे तसे ते स्वतःला ते स्टार्टअप कल्चरमध्ये इन्व्हॉल्व करून घेत गेले. तर पुढचा जो काही प्रवास आहे तर आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. नक्कीच. सर्वांना नॅशनल स्टार्टअप डेच्या हार्दिक शुभेच्छा. सनीने सांगितल्याप्रमाणे आपल्या भारतात स्टार्टअप कल्चर येऊन साधारणपणे 8 वर्ष पूर्ण झालीत. आणि 2014, 15, 16 साली जो साधारणपणे 300-350 स्टार्टअप ज्या होत्या, तो आकडा आज साधारणपणे लाखाच्या वरती गेलेला आहे. म्हणजे भारत सरकारच्या रिकॉग्नाइज स्टार्टअप्सच्या साधारणपणे ढोबळमानाने 1,17,000 आता स्टार्टअप्स आहेत. टॉकिंग अबाउट मी, आता जसं तू म्हणलास की माझा हा जर्नी कसा झाला, तर मी सुरुवात केली एक प्राध्यापक म्हणून. कारण एक प्राध्यापक हा माझा एक इंटरेस्ट म्हणूनच होता. यंग जनरेशनसोबत एंगेज होणं हे नेहमीच आवडीचा माझा विषय असायचा. कारण ही यंग जनरेशन जी ती एक झिरो रिस्कवर नेहमी काम करणारी, पुष्कळशी उमेद असणारी ती असते. आणि प्राध्यापक म्हणून काम करत असताना माझ्या लक्षात आलं की सध्याच्या या जनरेशनला फक्त शिक्षण हेच लागत नाही, तर त्यांना काही ना काहीतरी एक्स्ट्रा करिक्युलर व्हॅल्यू एसेन्शियल गोष्टी लागतात. आणि म्हणून मग ॲकॅडमिशियन असतानाच या गोष्टींचं मला एक इन्साईट मला मिळालं. आणि ते सगळं करत असताना मग साधारणपणे जसं हे कल्चर 2014 पासून आलं, तर आपण म्हटल्याप्रमाणे एक कुठल्याही यंगस्टरचे ग्रॅज्युएशनचे 3 आउटकम असतात. सो तो ग्रॅज्युएट एक तर हायर स्टडीजला जातो, तो कुठेतरी जॉबला प्लेस होतो, किंवा तो स्वतःचा बिझनेस सुरू करतो. आणि स्वतःचा बिझनेस सुरू करणं हे लोकांना आधी वाटायचं की कुठेतरी फॅमिलीचं पाठबळ पाहिजे, आर्थिक पाठबळ पाहिजे. मानसिक पाठबळ तर नेहमी प्रत्येकाकडे गरजेचं असतंच, पण आर्थिक पाठबळ म्हणून ती कोणातरी एका समाजाची मक्तेदारी होत होती. पण तो बिझनेस असायचा. ऑन्ट्रप्रेनरशिप इज कम्प्लिटली डिफरंट. ऑन्ट्रप्रेनरशिप म्हणजे तुम्ही तुमच्या नवसंकल्पनेवर आधारित जो कोणी उद्योग तुम्ही सुरू करता, नवसंकल्पनेवर आधारित, त्याला आपण ते इनोव्हेटिव्ह म्हणतो गोष्टी. तर त्यात सुरू करण्यासाठी यंगस्टर्स आर ऑलवेज प्रेफरेबल, कारण त्यांच्याकडे खूप आयडियाज असतात. फक्त त्या आयडियांना मूर्तरूप देण्यासाठीचं काम करणं गरजेचं होतं. म्हणून मग प्राध्यापक असतानाच नंतर ह्या सगळ्या शासनाच्या म्हणा, बिगर शासकीय ज्या स्कीम्स आहेत यांच्यामध्ये पार्टिसिपेट करून काय आपल्याला फॅसिलिटी उभी करता येऊ शकते नवसंकल्पनेवर आधारित उद्योगांना, याचा विचार करून
मग प्राध्यापकपासून मग नंतर लक्षात आलं की साधारणपणे असे ऑन्टरप्रिनरशिप सेल्स आपल्याला ओपन करता येऊ शकतात कॉलेजेसमध्ये. इन्क्युबेशन सेंटर ओपन करता येऊ शकतात की जिथे फक्त विद्यार्थी नाही तर बाहेरचे जे कोणी बिझनेसमॅन असतील किंवा कोणी आयडिया असलेले लोक असतील, नॉट नेसेसरीली विद्यार्थी, त्यांनासुद्धा आपल्याला मदत उभी करून देता येऊ शकते. मग ही मदत सुरू करण्यासाठी मग इन्क्युबेशन सेंटर सुरू केलं. आणि मग इन्क्युबेशन सेंटर सुरू करता करता लक्षात आलं, जशी महाराष्ट्र शासनाची 2018 साली पहिली पॉलिसी आली, महाराष्ट्र स्टार्टअप पॉलिसी म्हणून. मग त्या पॉलिसीच्या अंतर्गत महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रात बरेचसे इन्क्युबेशन सेंटर्स ओपन केले. त्यातल्या काही इन्क्युबेटर्समध्ये मला काम करायला मिळालं. आणि हे सगळं काम करत असताना लक्षात आलं की एक साधारण आपण फक्त एक फॅसिलिटेटर साईडलाच होतो. जर आपण जगाला सांगतोय की तुमची स्वतःची स्टार्टअप असू द्या, मग आपण त्या स्टार्टअपमध्ये असायला हरकत काय म्हणून. आणि सिस्टीमचं पूर्ण नाही, एक्सपर्ट म्हणून नाही, पण एक प्रॅक्टिशनर म्हणून नॉलेज आहेच की कशा पद्धतीने बिझनेस सुरू करता येतो, कशा पद्धतीने आयडियाज व्हॅलिडेट करता येतात, आयडियाज कशा जनरेट करता येतात. म्हणून मग एक प्राध्यापक ते माझा एक सीझन ऑन्टरप्रिनर म्हणून माझा हा प्रवास आता सुरू झालेला आहे. तरी बदल म्हटलं तरी माणसाचा गुणधर्म आहे की बदल हा करावाच लागतो काळानुसार. तसा तुम्ही तो बदल केला. हा बदल तुमचा यशस्वी होता आणि समाधानकारक होता असं वाटतं तुम्हाला? यशस्वी होईल अशी मला अपेक्षा आहे, पण समाधानकारक 100% आहे. कारण नुसतं जगाला सांगणे तुम्ही करा आणि आपण ते करणं, आपण न ते करणं हे योग्य नाही. म्हणून मग आणि बऱ्याचशा ऑन्टरप्रिनरचे प्रश्न असायचे की सर जर तुम्ही आम्हाला आमच्या बिझनेसमध्ये जर मदत करतायत, मग तो बिझनेस ॲग्रीटेकचा असो, तो हेल्थ केअरचा असो, तो इंजिनिअरिंग प्रॉडक्टचा असो, कुठल्या वेगवेगळ्या सर्व्हिसेसचे बिझनेसेस असो, फिनटेकचे असो, हे जर मार्गदर्शन जर तुम्ही करतात तर तुम्ही स्वतःचा बिझनेस का नाही करत, तुम्ही स्वतः ऑन्टरप्रिनर का नाही होत. मग ही एक धगधग मनात राहायचं. आधी एक कौतुक वाटायचं की चला लोक कौतुकाने म्हणतात म्हणजे आपल्याला काहीतरी मार्गदर्शन करता येते. पण या मार्गदर्शनासोबतच त्या मार्गदर्शनाचा स्वतःसाठी पण काहीतरी उपयोग होत नाही आहे, ही धगधग मनात मग सुरू झाली. आणि मग या धगधगीचा स्फोट होऊन एक समाधानाचं आयुष्य आता जगायला सुरुवात केली की स्वतःचा आता ऑन्टरप्रिनर बनणे. आणि नॉट ओन्ली ऑन्टरप्रिनर म्हणजे फक्त स्वतःचा व्यवसाय नाही, तर आता आणखीन एक शोकांतिका अशी झाली, कारण जरी आपण 8 वर्ष जरी पूर्ण केलीत तरी असं झालं आहे की बऱ्याचशा लोकांकडे आयडियाज खूप आहेत. बरेचसे लोक बिझनेसेस सुरू करतात, पण ते फक्त एका नाण्याच्या एका बाजूचा विचार करतात. आणि त्या नाण्याच्या दुसऱ्या बाजूचा विचार करण्यासाठी त्यांना स्वतःसोबत कोणीतरी लागत असतं. ते पण व्हायला आता मी सुरुवात केलेली आहे. मुळात म्हणजे काय आहे की स्टार्टअप आणि बिझनेस ही जी संकल्पना आहे ही वेगवेगळी संकल्पना आहे. नक्की. पण याच्यातला जो फरक आहे तोच आजपर्यंत क्लिअर नाही. खूप साऱ्या लोकांना तोच क्लिअर नाही. तर मी तुमच्याकडून जाणून घेऊ इच्छितो तो सरासर फरक जो आहे तो तुमच्याकडून जाणून घेऊ इच्छितो. आता ना बिझनेस आणि स्टार्टअप हे असे काही वेगवेगळे विषय नाही आहेत. स्टार्टअप ही बिझनेसची एक स्पेशल व्याख्या आहे. बिझनेस कुठल्याही प्रकारचा असतो. आता स्टार्टअप काय असते याच्यापेक्षा स्टार्टअप काय नाही ते समजून घेतलं म्हणजे बिझनेस काय असतो हे लक्षात येईल. स्टार्टअप कोणते नाही आहे, जे ट्रेडिंग बिझनेसेसमध्ये असतात. फॉर एक्झाम्पल तुम्ही होलसेलमध्ये कुठलं मटेरियल जर विकत घेतलं आणि घेतलेलं मटेरियल जसंच तसं जर तुम्ही विकलं, कुठल्याही प्रकारचं त्याच्यात काही नाविन्यपूर्ण संकल्पना न आणता जर तुम्ही त्याची विक्री केली तर दॅट इज नॉट अ स्टार्टअप. मग आता स्टार्टअप म्हणून काय, त्याची कॉन्सेप्च्युअल आणि लिगल डेफिनेशन पण समजून घेऊयात आपण. कॉन्सेप्च्युअल डेफिनेशन अशी की तुम्ही कुठल्या तरी समाजातला तुमच्या आजूबाजूचा कुठला तरी प्रॉब्लेम आयडेंटिफाय करा. तो प्रॉब्लेम आयडेंटिफाय करून तुम्ही त्याच्यावर काही ना काहीतरी प्रॉडक्ट इनोव्हेशन असेल, प्रोसेस इनोव्हेशन असेल, सर्व्हिस इनोव्हेशन असेल, ते आणण्याचा प्रयत्न करा. ते आणण्याचा प्रयत्न केला तर त्याला आपण स्टार्टअप म्हणू शकतो. ही एक कॉन्सेप्च्युअल डेफिनेशन. टॉकिंग अबाउट लिगल डेफिनेशन, जी आता लवकरच थोडीशी मॉडिफाय होणार आहे, पण सध्या आपल्यापुरतं जी डेफिनेशन आहे मी तुम्हाला सांगतो की लिगली स्टार्टअप म्हणजे काय, की कुठलीही प्रायव्हेट लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप किंवा रजिस्टर्ड फर्म, ROF रजिस्टर्ड फर्म. दुसरी कंडिशन अशी आहे की त्या पर्टिक्युलर एंटिटीने 10 वर्ष पूर्ण नाही केले पाहिजेत. म्हणजे 10 वर्षाच्या आत असली पाहिजे त्या कंपनीचा एज. कंपनी आहे, मी फाउंडर स्टेज नाही म्हणत. थर्ड, त्या कंपनीचा, त्या पर्टिक्युलर बिझनेसचा त्याचा टर्नओव्हर 100 कोटीपेक्षा जास्त नको. आणि चौथी सगळ्यात महत्त्वाची, जी बिझनेसपासून स्टार्टअपला वेगळं म्हणण्यापेक्षा आणखीन एक स्पेशल रूप जे देते ते म्हणजे त्या पर्टिक्युलर एंटिटीमध्ये कुठल्या तरी प्रकारचं प्रोडक्ट, प्रोसेस किंवा सर्व्हिस इनोव्हेशन व्हावं असं. बरं, मग या स्टार्टअपला काही मोजण्यासाठी काही पॅरामीटर्स असतील असे काही? मोजण्यासाठी म्हणण्यापेक्षा याला तुमच्याकडे काय तुमचं जर स्टार्टअप आहे तर त्या स्टार्टअपला प्रेझेंट करण्यासाठी तुम्हाला तुमचे पिच डेक हवं असतं. पिच डेक म्हणजे तुम्ही कसं प्रेझेंट करतात. जसं लोक
कुठल्याही बिझनेसचा DPR घेतात, डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट असेल, प्रिलिमिनरी प्रोजेक्ट रिपोर्ट असेल. तसं बिझनेसेसमध्ये ते स्टार्टअपमध्ये पिच डेक. मग पिच डेक म्हणजे त्याचं एक रूप असं असतं की यू शुड डिफाईन अ प्रॉब्लेम स्टेटमेंट. कुठला प्रॉब्लेम तुम्ही ॲड्रेस करताय तो तुम्हाला एक्सप्लेन करता आला पाहिजे. त्याच्यावर तुम्ही कुठल्या प्रकारचं सोल्युशन ऑफर करताय. ते सोल्युशन ऑफर करत असताना तुम्ही एकटे तर ऑफर करत नाही, कारण आपण बोलतोय इनोव्हेशन संदर्भात. सो वी आर नॉट टॉकिंग अबाउट इन्व्हेन्शन. इनोव्हेशन म्हणजे काय की एक्झिस्टिंग कुठली तरी गोष्ट आहे त्या गोष्टीला सॉल्व्ह करण्यासाठी काही ना काहीतरी नवीन एक मार्ग सुचवलेला आहे. त्याच्यामुळे आपण जे करतोय ते इनोव्हेशन आहे. आपण जे करत असतो त्या प्रकारचं इनोव्हेशन अजून बऱ्याच जणांनी केलेलं असेल. म्हणून आपल्याला कॉम्पिटिशन ॲनालिसिस करायला लागतं की माझ्या कॉम्पिटिटर्स कोण आहेत मार्केटमध्ये, ते आपल्याला प्रेझेंट करता आलं पाहिजे, ते आपल्याला माहिती पाहिजे. ते आपल्याला एकदा माहिती असलं की आपल्याला स्वतःची युनिकनेस आपल्याला सांगता आली पाहिजे, ज्याला स्टार्टअपच्या भाषेत युनिक सेलिंग प्राईस किंवा युनिक व्हॅल्यू प्रपोजिशन म्हणतात. तुम्ही तुमचं कॉम्पिटिशन ॲनालिसिस केल्यानंतर, तुम्ही तुमची युनिकनेस दाखवल्यानंतर तुमचं बिझनेस मॉडेल कसं असणार आहे. आता बिझनेस मॉडेल किंवा तुम्ही आता हे काही शब्द ऐकले असतील, बी प्लॅन कॅनव्हास म्हणजे बिझनेस प्लॅन कॅनव्हास वगैरे. फार काही कठीण गोष्ट नाही आहे ती एवढीच एक गोष्ट आहे की त्याच्यात साधारण साधारण एक सिंगल पेजचा फॉर्मॅट असतो, पण त्याच्यात समजून घ्यायचं असतं की तुम्ही नक्की कुठला प्रॉब्लेम ॲड्रेस करताय, तुमचं व्हॅल्यू प्रपोजिशन काय, तुमच्या कस्टमर सेगमेंट काय, तुमच्या रेव्हेन्यू स्ट्रीम काय, तुमचे की स्टेक होल्डर कुठले, की या तुमच्या पर्टिक्युलर आयडियामध्ये तुम्हाला मदत करणारी लोकं कुठली कुठली. याचं एक सिंगल पेज फॉर्मॅट म्हणजे बी प्लॅन कॅनव्हास. हा बी प्लॅन कॅनव्हास दिल्यानंतर हा कुठलाही तो बिझनेस असो, स्टार्टअप असो, कुठलीही गोष्ट पैशांशिवाय उभी राहू शकत नाही. म्हणून तुम्हाला तुमचे फायनान्शियल एक्सप्लेन करता आले पाहिजे की तुम्हाला लागणारे पैसे किती आहेत. जरी आयडिया लेवलला असाल तरी तुम्हाला त्या आयडियाला कुठलं मूर्तरूप द्यायचं असेल, ज्याला स्टार्टअपच्या भाषेमध्ये प्रोटोटाईप किंवा प्रूफ ऑफ कॉन्सेप्ट म्हणतात, ते करण्यासाठी तुम्हाला काय फायनान्शियल तुमचं काय काय गरजा आहेत, रिकरिंग नॉन रिकरिंग फंड्स किती लागतील तुम्हाला, हे तुम्ही सांगायचं. आणि यात सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट असते ती म्हणजे टीम. कारण मी जसं आधी म्हणलं तुम्हाला की आयडिया कुठेतरी एक जण आणतो, पण ती एकटाच ती आयडिया पुढे कधी घेऊन चालू शकत नाही. ती आयडिया पुढे घेऊन जाण्यासाठी त्याला वेगवेगळ्या लोकांची गरज लागते. त्याला बऱ्याच वेळा को फाउंडर्सची गरज लागते. जसं मी काही स्टार्टअप्समध्ये आता को फाउंडर म्हणून जॉईन झालेलो आहे. तर ह्या टीमचा सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो की तुमची टीम तेवढी स्ट्रॉंग हवी. स्ट्रॉंग म्हणण्यापेक्षा कमिटेड हवी, ती आपोआप स्ट्रॉंग होत असते. तर हा अशा पद्धतीचा म्हणजे प्रॉब्लेम, सोल्युशन, युनिकनेस, बिझनेस प्लॅन, फायनान्शियल्स आणि तुमची टीम. आता कुठलीही गोष्ट आपण जर चालू करायची म्हटली किंवा सुरू करायची म्हणतो त्यावेळेस आपल्याला खूप सारे चॅलेंजेस येतात. बरोबर. हा तर एक स्वाभाविक भागच आहे कोणत्याही गोष्टी. बरोबर. तर मग असे काही चॅलेंजेस आतापर्यंत तुम्ही फेस केले किंवा मग येतात, असं कोणते चॅलेंजेस आहे मेजरली? बघा आता ना, गुड दॅट वी आर टॉकिंग ऑन अ नॅशनल स्टार्टअप डे. पण मला आज एक गोष्ट क्लिअर करायची आहे. बऱ्याच सगळ्या सोशल मीडियावर आहे ना, वाय स्टार्टअप फेल याच्याबद्दल एक खूप चर्चा चालते. आणि त्याच्यात एक मेजर ते रिझन सांगतात की टीम नसते. टीम हा प्रॉब्लेम नाहीच आहे. ती टीम बांधण्यासाठी एकत्र येत नाही हा प्रॉब्लेम आहे. विचार जुळत नाही हा प्रॉब्लेम आहे. प्रत्येकाने स्वतःचा जर पिंड समजून घेतला त्या पर्टिक्युलर आयडियामध्ये काम करण्याचा, तर इट इज क्वाईट पॉसिबल तो बिझनेस करणं. चॅलेंजेसमध्ये सगळ्यात महत्त्वाचं चॅलेंज असं असतं की मानसिकता जुळणं एकमेकांची. तो सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. ती मानसिकता एकदा जुळली, ती एकदा बॉन्डिंग निर्माण झाली को फाउंडर्समध्ये किंवा त्या आयडियामध्ये काम करणाऱ्या लोकांमध्ये, तर काही प्रॉब्लेम येणार नाही. पण बिगेस्ट चॅलेंज इज दॅट की मानसिकता जुळत नाही. सेकंड, जसं म्हटल्याप्रमाणे पैशांची उपलब्धता करून घ्यायला लागते. त्यानंतर पुढे जाऊन तुम्हाला मार्गदर्शक लागतात. योग्य ते मार्गदर्शक मिळत नाही. कारण आता इतकी ही सिस्टीम जरी 8 वर्ष झाले तरी अजून ती तेवढी मॅच्युअर झालेली नाही. आता सरकारने वेगवेगळे प्लॅटफॉर्म पण ओपन केलेले आहेत की तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे मार्गदर्शक व्हर्च्युअली तुम्हाला उपलब्ध होऊ शकतात. ओनली द थिंग इज यू नीड टू अप्रोच टू दोज पीपल ऑन अ व्हर्च्युअल प्लॅटफॉर्म. तर मार्गदर्शक मिळणं एक चॅलेंज आहे. त्यानंतर तुम्ही समजा एखादं फॉर एक्झाम्पल टेक्नॉलॉजी बेस्ड जर प्रोडक्ट केलं तर त्या टेक्नॉलॉजीचा ॲक्सेस, त्या टेक्नॉलॉजी रिलेटेड जे रिसोर्सेस मिळणं, ही एक अडचण निर्माण होऊ शकते किंवा हा एक अडथळा येतो बऱ्याच जणांना. नंतर जरी रिसोर्सेस आले, मार्गदर्शक आले, पैसे आले, टीम असली, तरी त्यापुढेही जाऊन तुम्हाला मार्केटमध्ये जर उतरायचं असेल, कारण मार्केट कधी तुम्हाला स्टार्टअप म्हणून वेगळं ट्रीट करत नाही. मार्केटच्या आधी तुम्ही स्टार्टअप असतात. मार्केटमध्ये गेल्यानंतर नॉर्मल बिझनेस पण तसंच आहे, स्टार्टअप पण तसंच आहे. कारण ते मार्केट आहे. कन्झ्युमर कोणी तुम्हाला हे विचारणार नाही, अरे हा हे स्टार्टअपचं प्रोडक्ट आहे का. नाही, ठीक आहे, आज कोणीतरी कौतुक करत असेल, सगळं करत असेल, पण अल्टिमेटली तुम्हाला तो बिझनेसचा पार्ट लक्षात आला पाहिजे की मार्केट लॉन्च कसं करायचं, स्केलअप कसं करायचं,
कस्टमरला कसं ओळखून घ्यायचं, बरेचशा जर आयडियाज फेल होण्याच्या पाठीमागचं कारण काय, जसं मी म्हटलं प्रॉब्लेम स्टेटमेंट किंवा प्रॉब्लेम आयडेंटिफाय करणं गरजेचं असतं. लोक प्रॉब्लेमच आयडेंटिफाय करत नाही. लोक असा विचार करतात की मी डेव्हलप केलं ना मग ते घेतलंच गेलं पाहिजे. असं नसतं. तुम्हाला तुमचा कस्टमर ओळखता आला पाहिजे. तो कस्टमर ओळखत नाही किंवा कस्टमर ओळखणं हा एक मोठा चॅलेंज होऊ शकतो. ती असे वेगवेगळ्या प्रकारचे चॅलेंजेस आहेत जे ओव्हर द पिरियड ऑफ टाईम, मी गेल्या साधारणपणे 15-16 वर्षात जो एक्सपिरियन्स केला, ज्या स्टार्टअपसोबत मी काम केलं, हे सगळे ॲज अन प्रॅक्टिशनर म्हणून मी हे फेस केलेले त्यांचे चॅलेंजेस आहेत. तर स्टार्टअपबद्दल जे तुम्ही बोलतायत की फेल्युअर पण होतात ते, आणि आपल्या देशामध्ये जर बघितलं साधारणतः लाखभरामध्ये आपले स्टार्टअप्स ओपन झालेले आहेत, पण त्यांचा जो रेशो आहे तो खूप कमी आहे. त्याबद्दल म्हणजे सर्टन असं काही आहे का रिझन की फेलच का होतात असं? कसं असतं, मी जसं म्हटल्याप्रमाणे की एकदा तुम्ही प्रॉब्लेम नीट आयडेंटिफाय जर केला नाही तर तुमचं फेल्युअरचं प्रमाण जास्त आहे. बरं, असंही काही नाही की फेल्युअरच होतात, सक्सेसफुल झालेले स्टार्टअप्सही खूप सारे आहेत. हो हो 100% नाही. आपण फेल्युअर होण्याचं कारण बघूया. कारण काय होतं की प्रत्येक जण जर तुम्ही हाच विचार केला की आयडिया माझी आहे, पैसा कोणीतरी दुसऱ्याने लावावा, तर ते शक्य नाही. पैशाचं सोंग प्रत्येकाला घेता येणार नाही, पण इनिशियली तुमच्या आयडियाला समोरच्याकडे प्रेझेंट करण्यासाठी नुसतं फक्त एक टेक्स्च्युअल फॉर्मॅटमध्ये किंवा व्हर्बल फॉर्मॅटमध्ये प्रेझेंट करणं योग्य नाही. तुमची स्वतःची पण काहीतरी कमिटमेंट हवी. मी बरेचशी लोकं पाहिलीत की ती फक्त आयडिया विचार करून ठेवतात आणि जेव्हा पैसे मिळतील तेव्हा काम करू. तुम्ही इन्व्हेस्ट करा, तुम्ही स्वतःहून त्याच्यात काहीतरी पैसा उभारण्याचा प्रयत्न करा. बरं, नसेल पैसा उभारतायत तर जो तुम्हाला देतोय, जो तुम्हाला आज तुमच्या अडचणीत तो मदत करतोय, तर त्याला योग्य तेवढी भागीदारी द्या त्या बिझनेसमध्ये. कारण मार्केटमध्ये ही गोष्ट सरळ आहे की कोणाकडे तर नॉलेज आहे आणि काही जणांकडे पैसा आहे. तर ह्याचं जेव्हा मर्जिंग होतं तेव्हा तो सक्सेसफुल होतो. आणि फेल्युअरचं कारणही हेच आहे की बरेचसे जण तेवढे ओपन होत नाही. आय डू अंडरस्टँड, वी आर टॉकिंग अबाउट इनोव्हेशन, ती कुठेतरी युनिकनेस आहे. पण तो युनिकनेस असताना तुम्ही जर लोकांना पिचच केले नाही, तुम्ही लोकांना सांगितलंच नाही की माझं नक्की इनोव्हेशन काय आहे, माझी आयडिया काय, हे जर लोकांना सांगितलंच नाही तर कोण कशाला इंटरेस्टेड होईल. कारण नुसतं आयडिया सांगणं योग्य नाही आहे, त्या आयडियाच्या पाठीमागचं युनिकनेस सांगणंसुद्धा गरजेचं आहे. तो जो युनिकनेस सांगता आलं पाहिजे. टॉकिंग अबाउट सक्सेसफुल स्टार्टअप की त्या हाच विचार करतात. आणखीन एक दुसरा जो आता आपल्या चर्चेत अजून 2-3 वेळा विषय कदाचित येतील तुमच्या प्रश्नांमधून, मला निश्चित गॅरंटी म्हणून मी आताही ते क्लिअर करतो की स्टार्टअप फेल होण्याचं कारण काय. तुम्ही बरेचशी नवीन मोठी मोठी नावं पण ऐकली असतील, म्हणजे आपण त्या नावांमध्ये जाणार नाही, पण प्रत्येक जण स्वतःच्या कंपनीचं व्हॅल्युएशन वाढवण्याच्या पाठीमागे असतो. आणि ते व्हॅल्युएशन वाढवण्याच्या पाठीमागे तो स्टार्टअपचा जो ओनर असतो किंवा स्टार्टअपची जी टीम असते ती हे विसरते की वी आर नॉट फॉर व्हॅल्युएशन, वी आर ॲक्च्युली फॉर द व्हॅल्यू क्रिएशन. आपण जे काही करतोय ते कस्टमरसाठी करतोय, त्याच्या प्रॉब्लेम्सला सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतोय, त्याच्या आयुष्यामध्ये व्हॅल्यू क्रिएट करण्याचा प्रयत्न करतोय, ना की स्वतःसाठी करतोय. तुम्ही त्यांच्या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करा, कस्टमर विल डेफिनेटली कम टू यू. त्याच्यामुळे पीपल आर रनिंग टुवर्ड्स दी व्हॅल्युएशन बट नॉट रनिंग टुवर्ड्स दी व्हॅल्यू क्रिएशन, विच इज दी मोस्ट or let's say major reason of a failure. आत्ताच तुम्ही म्हटल्याप्रमाणे सर की स्टार्टअपला फंडिंग वगैरेही लागतेच, फेल्युअरचे प्रमाण तेवढं आहेच. पण मला एक प्रश्न आहे की माझ्याकडे जर समजा आयडिया आहे तर मी आयडिया कोणाला सांगावी आणि ती आयडियाचा त्यांनी फायदा घेऊन त्यांनीच बिझनेस चालू करावा, अशी इनसिक्युरिटी खूप लोकांमध्ये आहे. किंवा मग दुसरं आपण असं बघितलं की आपल्याकडे आयडिया आहे आणि आपण एक छोट्या प्रमाणात चालू करावं, पण छोट्या प्रमाणात चालू करावं तर कॉम्पिटिटर खूप सारे ती गोष्ट चोरून दुसरे बिझनेस चालू करू शकतात. यामुळे फंडिंगची आपल्याला कमतरता भासतेच, म्हणून आपण इन्व्हेस्टर वगैरे घेतो स्टार्टअपमध्ये. तर मग या स्टार्टअपमध्ये आपण असं करू शकतो का की पेटंट काही नावाचा काही असा काही प्रकार असतात का? बरोबर. कसं असतं, सगळ्यात पहिला मुद्दा लक्षात घ्या, जेव्हा आपण स्टार्टअपचं बोलतो, स्टार्टअप ही नेहमी काही ना काहीतरी वेगळ्या प्रकारे काम करणारी एंटिटी किंवा तो माणूस वेगळ्या धाटणीचा विचाराचा असतो. आता हे करत असताना माझं स्वतःचं जे पर्सनल मत आहे की जर ती आयडिया तुमची आहे ना, तुम्ही त्या आयडियाला कमिटेड आहात ना, त्या संकल्पनेला तुम्ही कमिटेड आहात ना, तो प्रॉब्लेम जर तुम्ही योग्य ओळखला ना, तर ती आयडिया पुढे घेऊन जाणारी योग्य व्यक्ती तुम्हीच आहात. पण डेफिनेटली आता जसं तू विषय काढला पेटंटचा, तर इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स म्हणजे बौद्धिक संपदा हा एक महत्त्वाचा भाग याच्यात येतो की जेव्हा तुम्ही कुठली आयडिया जेव्हा तुमच्या मनात आणतात तर त्या आयडियाला स्वतःच्या नावावर करून घेण्यासाठी तुम्हाला शासनाच्या इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्सच्या स्कीमचा फायदा घेता येतो. आता इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स म्हणजे बौद्धिक संपदेमध्ये वेगवेगळे प्रकार कुठले, तर पेटंट म्हणजे काय की तुम्ही एखादं कुठलंही काही फिजिकल प्रोडक्ट तयार केलं तर त्या प्रोडक्टला तुम्हाला तुमच्या नावावर करून घेता येतं, हे झालं पेटंट. सेकंड असतं ट्रेडमार्क.
तुम्ही आता बरीच पॉप्युलर नावं ऐकली असतील, जसं तुमच्याच यूट्यूब चॅनलचं नाव आता जे आहे इनसाईड स्टोरी, हे आता तुम्हाला तुमच्या नावावर जर करून घ्यायचं आहे की जेव्हा इनसाईड स्टोरी म्हटलं तर ते या पर्टिक्युलर कंपनीचं असेल, तर याच्यासाठी जे मिळतं त्याला म्हणतात ट्रेडमार्क. पुढे जाऊन असतं कॉपीराईट. तुम्ही समजा कुठली एक वेगळी काही रेसिपी, फूड प्रोसेसिंगचा बिझनेस असेल, तुमची काही रेसिपी असेल, तुम्ही काही सॉफ्टवेअर अल्गोरिदम तयार केला असेल, ह्याला जर तुम्हाला तुमच्या नावावर करून घ्यायचं असेल तर याला म्हणतात कॉपीराईट. आणि पुढे जाऊन इंडस्ट्रियल डिझाईन्स असतात, मशीन डिझाईन्स वगैरे. हे जर अशी काही वेगळी मशीन डिझाईन जर तुम्ही केली तर त्याला तुमच्या नावावर करून घेतात, तर त्याला म्हणतात इंडस्ट्रियल डिझाईन. ह्या 4 पद्धतींमध्ये तुम्हाला तुमची संकल्पना स्वतःच्या नावावर करून घेता येते. आणि याच्यासाठी राज्य सरकारच्या आणि केंद्र शासनाच्या दोघांच्याही तुम्हाला स्कीम्स अवेलेबल आहेत. आपण स्कीमवर निश्चितच बोलूयात, पण आत्ताच्या तुमच्या प्रश्नाचं जे उत्तर आहे की तुम्हाला ती आयडिया, जी इनसिक्युरिटी असते, ती इनसिक्युरिटी घालवण्यासाठी ती आयडिया तुम्हाला तुमच्या नावावर करून घेता येते. आणि त्या त्या स्वतःच्या नावावर करून घेण्यासाठी तुम्हाला जो काही खर्च करावा लागतो, त्या खर्चात तुम्हाला शासनसुद्धा मदत करतं, आर्थिक मदत करतं. तर शासनाच्या ज्या काही स्कीम आहेत, आपण असं बोलतायत की शासन मदत करतं, तर अशा कुठल्या काही स्कीम आहेत? म्हणजे बऱ्याचशा लोकांपर्यंत एक्झॅक्टली शासन काम करतच, बरोबर. पण लोकांपर्यंत ते पोहोचतच नाही. पण अशा काही स्कीम आहेत का आपल्या माध्यमातून आपल्या बघणाऱ्या प्रेक्षकांनाही समजेल की शासनाच्या काय स्कीम आहेत? बघा, मी नेहमी स्टार्टअप इकोसिस्टीमला गव्हर्नमेंटच्या माध्यमातून गव्हर्नन्स 2.0 समजतो. गव्हर्नमेंट 1.0 म्हणजे बिझनेसेस सुरू करणं वगैरे, यासाठी जिल्हा उद्योग केंद्र, बाकी महाराष्ट्र शासनाचे वेगवेगळे डिपार्टमेंट, जे इंडस्ट्रीज डिपार्टमेंट वगैरे ते आहेतच. पण हे गव्हर्नन्स 2.0, कारण आपण जसं आधी म्हणलं की स्टार्टअप हा बिझनेसचा एक स्पेशल भाग आहे. तर या स्टार्टअपला सपोर्ट करण्यासाठी केंद्र शासनाचं सेपरेट डिपार्टमेंटच आहे, त्याचं नाव आहे DPIIT. त्यांचं स्वतःचं वेगळं सिगमेंट आहे स्टार्टअप इंडिया. मग तुम्हाला स्टार्टअप रिलेटेड, भारत सरकारच्या स्टार्टअप रिलेटेड कुठल्याही तुम्हाला स्कीम्सचं जर माहिती करून घ्यायची असेल, कारण त्याच्यात पुष्कळ स्कीम्स आहेत, या स्कीमचं माहिती करून घ्यायची असेल तर startupindia.gov.in ही वेबसाईट आहे. याच्यावर तुम्हाला सगळी माहिती मिळते. टॉकिंग अबाउट महाराष्ट्र राज्यात तुम्हाला महाराष्ट्र राज्याचं जे मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट, एम्प्लॉयमेंट, ऑन्टरप्रिनरशिप आणि इनोव्हेशन, हे जे मिनिस्ट्री आहे, या मिनिस्ट्रीचं महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटी नावाची एक सोसायटी आहे, ज्या सोसायटीच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनात जेवढं काही स्टार्टअप रिलेटेड जे काम चालतं, त्या कामाला चालना देण्यासाठी, सुरू करण्यासाठी, चालना देण्यासाठी, वृद्धिंगत करण्यासाठी ती तिथे पूर्णवत त्यांच्याकडनं केली जाते. आता सर, ग्रामीण भागामध्ये जर बघितलं, ग्रामीण भागामध्ये आपल्या देशामध्ये जुगाड नावाचा प्रकार खूप आहे. बरोबर. म्हणजे अगदी पार तुम्ही शेतामध्ये काम करत असताना इकडे तिकडे खूप सारे इनोव्हेशन आपल्याला दिसतात. बरोबर. तर मग हे जे काही स्टार्टअप सुरू करण्यासाठी जे सरकार जे काही स्कीम आहेत सरकारच्या, त्याला काही वयाची किंवा शिक्षणाची काही मर्यादा आहेत का? बघा, आता राईटली यू सेड की जुगाड शब्द, ज्याला फार फार तर एक चांगल्या फॉर्मल इंग्लिशमध्ये त्याला फ्रुगल इनोव्हेशन म्हणतात. पण कुठलीही स्टार्टअप किंवा कुठलीही आयडिया ही जुगाडपासूनच सुरू होते. कुठलीही, म्हणजे तुम्ही ते शेतीची अवजारं म्हणा, तुम्ही कुठली मेडिकल इक्विपमेंट्स म्हणा, तुम्ही कुठले आणखी आत्ता जे काही तुमच्या आजूबाजूला तुम्ही प्रॉडक्ट वापरतायत, हे सगळे जुगाडने सुरू झाले. आणि हे जुगाडला एक चांगलं फॉर्मल रूप देण्यासाठी त्याला स्टार्टअप म्हटलं गेलं, स्टार्टअप सुरू झाल्या. आता या स्टार्टअपच्या तुम्ही जे स्कीम्स म्हटलात, या स्कीम्समध्ये मॅक्सिमम, जसं मी तुम्हाला आधी म्हटलं की महाराष्ट्र शासनाचे या ज्या स्कीम्स आहेत, ह्या डायरेक्टली तुम्हाला शासनाकडे पण जाण्याची गरज नाही. याच्यासाठी शासनाने वेगवेगळ्या ठिकाणी, म्हणजे टॉकिंग अबाउट महाराष्ट्र, तर महाराष्ट्रात जी 12 विद्यापीठ आहेत, त्या विद्यापीठांमध्ये इन्क्युबेशन सेंटर सुरू केलेले आहेत. मग इन्क्युबेशन सेंटर म्हणजे की जिथे तुम्ही जाऊन तुमची आयडिया एक्सप्लेन करा, त्या आयडियाला ते लोक व्हॅलिडेट करतील, ते समजून घेतील, त्या आयडियाची फायनान्शियल फिजिबिलिटी, म्हणजे ती शक्य आहे का फायनान्शियली, टेक्निकल फिजिबिलिटी आहे का त्याच्यात तेवढी, किंवा ती जर करायची असेल तर त्याला किती वेळ लागू शकतो, त्याला आणखीन कोणाकोणाची मदत लागू शकते, या सगळ्या गोष्टींची सिंगल विंडो सिस्टीम म्हणजे जे आपण इन्क्युबेशन सेंटर जे म्हणलं. मग यांच्यामार्फत शासनाच्या वेगवेगळ्या स्कीम्स या राबवल्या जातात. मग यातले काही इन्क्युबेशन सेंटर्स हे महिलांसाठी पण आहेत, स्पेशली महिलांसाठी स्टार्टअप सुरू करण्यासाठी आहेत. काही इन्क्युबेशन सेंटर स्पेशली शेतकऱ्यांवर किंवा शेतीविषयक गोष्टींवर जे इनोव्हेशन्स होतात त्यांच्यावर फोकस करणारे आहेत. जसं मी म्हटलं, विद्यापीठांमध्ये आहेतच, तर ते विद्यापीठांमध्ये जे काही मुलं जे काही प्रोजेक्ट करतात, त्या प्रोजेक्टमधून कसा बिझनेस ओळखता येऊ शकतो याच्या संदर्भात सुद्धा तिथे काम चालतं. आणि आता ती काळाची गरज झालेली आहे. म्हणजे आपण आता 2023मध्ये जेव्हा ही गोष्ट बोलतोय, तेव्हा आता एक लक्षात घ्यायला पाहिजे की साधारणपणे 600पेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये स्टार्टअप्स आहेत.
आणि हे जिल्हे मी जेव्हा म्हणतोय तेव्हा या 600पेक्षा जास्त जिल्ह्यामध्ये जे स्टार्टअप्स आहेत त्याच्यात ॲटलिस्ट एक वुमन को फाउंडर आहे, म्हणजे महिला उद्योजक एक आहे. आजच्या कंडिशनला म्हणजे जर बेनिफिट जर बघितले, मी तुम्हाला आधी म्हणलं की आपण जॉबही करू शकतो, आपण हायर स्टडीला जाऊ शकतो, पण ऑन्टरप्रिनरशिपचा फायदा काय आहे की इथे तुमच्याकडनं रोजगार निर्मिती सुद्धा होते. म्हणजे आज मी सकाळीच एक आकडा वाचला तर साधारणपणे 12,42,000पेक्षा जास्त रोजगार निर्मिती स्टार्टअप्समुळे झालेली आहे गेल्या 8 वर्षांमध्ये. आकडा कमी छोटा नाही आहे. एवढी रोजगार निर्मिती जेव्हा होते तर ही रोजगार निर्मिती करण्यासाठी जे काही लोक मदत करतात, ही मदत करणारी जी काही संस्था आहेत किंवा ही जी काही सपोर्ट सिस्टीम आहे ही तुम्हाला या इन्क्युबेशन सेंटरच्या मार्फत मिळते. आणि नॉट ओन्ली म्हणजे महाराष्ट्रात फक्त महाराष्ट्राचेच इन्क्युबेटर नाही, केंद्र शासनाचे सुद्धा बरेचसे इन्क्युबेटर्स आहेत. आणि आत्ता तर असं म्हटलं जाते, कारण आता ही स्टार्टअप इकोसिस्टम एवढी आता मोठी होत गेलेली आहे की आता याच्यापुढे सक्सेसफुल स्टार्टअप जे आहे त्या सक्सेसफुल स्टार्टअप आता तुम्हाला ग्रामीण भागात मिळतील. आणि माझाही याच्यावर ठाम विश्वास आहे की आता खूप चांगले स्टार्टअप हे ग्रामीण भागातून किंवा Tier 2 Tier 3 सिटीजमधून येतील. त्याला कारण असं आहे कारण तिथं इनोव्हेशन हा काय असा फार लक्झरी वर्ड नाही आहे. तिथे जर कोणी गोष्ट करत असेल, ज्याला तुम्ही म्हटलं जुगाड जर कोणी करत असेल तर त्या व्यक्तीसाठी तो जुगाड एक ब्रेड अँड बटर आहे. आणि ती इमानदारी त्या लोकांमध्ये, त्याच्यामुळे पुढच्या या ज्या स्टार्टअप्स येतील आता या Tier 2 Tier 3 किंवा ग्रामीण भागात आता जास्त. मुळात म्हणजे काय असतं सर की जुगाड जो म्हणतो आपण, बरोबर. जुगाड हा वर्ड त्यांच्या मनामध्ये आलाच कसं की त्यांची म्हणजे समजा एखादी गोष्ट आहे ती आपल्याकडे नाहीये, पण त्या व्यक्तीला आपण पर्याय म्हणून दुसरी गोष्ट आपण तयार करू शकतो आणि त्याच्याही पेक्षा पहिल्या गोष्टीपेक्षा दुसरी गोष्ट ही निश्चित खूप चांगल्या प्रकारे काम करते. एक्झॅक्टली. आणि ही जी गोष्ट आहे ना ती ग्रामीण भागामध्ये खूप चांगल्या प्रकारे तयार होतात. 100%. पण प्रॉब्लेम काय होतो की ग्रामीण भागाला तेवढं जे काही आहे ना, आपण म्हणतो ना की मार्केटिंग म्हणा किंवा ब्रँडिंग म्हणा, त्या गोष्टी होत नाहीत. एक साधारण गोष्ट सांगू का की असं अजिबात नाही. आणि म्हणजे मी तर या गोष्टीचा अजिबात पुरस्कर्ता नाही की गव्हर्नमेंट काही करत नाही. गव्हर्नमेंटने तुम्हाला तुमच्या दारापर्यंत येण्यासाठी सुद्धा आता आपण गेल्या काही महिन्यापासून पाहिजे गोष्ट पाहतोय, शासन आपल्या दारी वगैरे जे पाहतोय. आणि आज आपण इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या युगात आहोत. आज एका सर्व्हेमध्ये म्हटलं गेलेलं आहे की शहरात जेवढे स्मार्टफोन वापरले जाते तेवढे ग्रामीण भागात वापरले जातात. बरोबर. सोशल मीडियाचे युजर्स ग्रामीण भागात जास्त आहे. तर त्या लोकांनी तुमच्या फिंगर टिप्सवर जर तुम्हाला माहिती आहे तर तुम्ही त्या माहितीचा तुम्ही तिथून वापर केला पाहिजे. तुम्हाला अडचण आहे, तुम्ही लोकांपर्यंत पोहोचा. तुम्हाला प्रत्यक्षात पोहोचण्याची गरज नाही. आम्ही बऱ्याच जणांना म्हणजे मी माझ्या जेव्हा मी फॅसिलिटेटर म्हणून या सिस्टीममध्ये काम करत होतो, बऱ्याच अशा लोकांना आम्ही व्हर्च्युअली कनेक्ट झालो ना. प्रत्येक वेळा कोणाला यायची ही गरजच नाही आहे, फिजिकली तिथे प्रेझेंट राहायची गरजच नाही आहे. द ओनली थिंग इज म्हणजे मी माझी एक सिम्पल फिलॉसॉफी सांगतो. काय असतं की 3 गोष्टी आहेत. अशा काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला माहिती आहे, अशा काही गोष्टी ज्या तुम्हाला माहिती आहे ते तुम्हाला माहिती नाही आहे. पण अशा प्रचंड गोष्टी ज्या तुम्हाला माहितीच नाही, तुम्हाला माहिती नाही आहे. तुम्हाला स्वतःला हे माहिती करून घेणं पहिलं गरजेचं आहे की तुम्हाला काय माहिती नाही आहे. जेव्हा हे तुम्हाला कळेल तेव्हा तुम्हाला ऑटोमॅटिकली लक्षात येईल की मला ही माहिती कुठे मिळू शकते. आणि आज तर आपल्याकडे जे काही इंटरनेट सेवा अवेलेबल झाली आहे, बरोबर, पूर्वी तर ती नव्हती. आता तर खूप इझी झालंय. एक्झॅक्टली. कारण ग्रामीण भागात इंटरनेट सुविधाही खूप चांगल्या प्रकारे आहेत आणि लाईटही खूप चांगल्या प्रकारे आहेत. बरोबर. पहिले तर खूप सारं लोड शेडिंग वगैरे अशी खूप साऱ्या समस्यांचा सामना होत होता. तरी पण मला असं वाटतं की सर आपण बघा की तुम्ही शासनाने जे काही सेंटर ओपन केले आहेत, असे सेंटर कॉलेज लेवलला किंवा मग शाळेमध्ये, साधारणतः शाळेमध्ये म्हटल्यापेक्षा 8वीच्या नंतर किंवा मग आपण इंजिनिअरिंगच्या बाबत बोलूयात. इंजिनिअरिंगमध्येच की मुलांना इनोव्हेशन करण्याची खूप काही आवड असते, पण त्या प्रमाणात त्यांना तेवढं फ्रीनेस भेटत नाही. किंवा मग सांगितलं आपण शिक्षणाच्या बाबतीत म्हटलं की हा प्रोग्राम आहे तर आपण लिहिलंय की हाच कर. समजा आपण आता साधं एक्झाम्पल घेतलंय, ॲरेचा प्रोग्राम आहे किंवा मग हे जे डेफिनेशन त्याच पलीकडं. पण तुम्ही शिकवताना तुमची एक गोष्ट मला खूप आवडायची त्यावेळेस की तुम्ही प्रोग्राम सांगितला बोर्डवरती, हे लॉजिक आहे, आता तुम्ही बोलायचे की हे इम्प्लिमेंट करा. म्हणजे त्यावेळेसची मला ती गोष्ट खूप आवडली. बरोबर. पण मग असे इनोव्हेशन त्यावेळेस तुम्ही इनोव्हेशनच शोधण्याचा प्रयत्न करत होता. बरोबर. आणि साधारणतः तुमचंही सोडा, एक 3 इडियट पिक्चर आपण बघतो, त्याच्यामध्ये आपण लास्टला जो आमिर खानचं बघितलं की त्याने एक स्कूल असं केलं. अशा प्रकारे इम्प्लिमेंटेशन आपल्याकडे होऊ शकत नाही का? म्हणजे पूर्णपणे फोकस न करता जर आपण एखादा टॉपिक आहे, समजा कोणाला
फार्मसीमध्येच काहीतरी करायचं किंवा इंजिनिअरिंगमध्ये करायचं, कोणाला शेती क्षेत्रात करायचं. तर अशा ठिकाणी काही ऑब्जेक्टिव्ह सब्जेक्ट आपण तयार केले किंवा इंजिनिअरिंगमध्ये केले, अशा प्रकारे काही काम होऊ शकतं का? नाही, 100% हे काम होऊ शकतं किंवा किंबहुना म्हणून हे काम बऱ्याच वर्षांपूर्वी सुरू पण झालेलं आहे. आणि ह्या मुलाखतीच्या माध्यमातून आता लोकांना अजून ते वाईड स्प्रेड सुद्धा होईल. काही गोष्टी मी सांगतो आता, जसं तू इंजिनिअरिंग कॉलेजेस किंवा फार्मसी कॉलेजेस वगैरे म्हणला, तर केंद्र शासनाने आता गेल्या 4-5 वर्षांपासून त्यांनी ह्या प्रोफेशनल कॉलेजेसमध्ये इन्स्टिट्यूट इनोव्हेशन काउन्सिल म्हणून एक काउन्सिल ओपन करायला लावलेलं आहे, की ज्याच्यामध्ये मुलं जे काही वेगवेगळ्या प्रकारचे आयडियाज, इनोव्हेशन पण फार पुढची गोष्ट, त्यांच्या डोक्यात जर काही आयडिया असतील तर त्या आयडियाचा विचार कसा करावा, किंवा जसं आता आपले आज ही मुलाखतीच्या माध्यमातून आपली भेट होते, तशी त्यांच्या त्या पर्टिक्युलर कॉलेजेसमध्ये अशा मुलाखती घेतल्या जाव्यात यशस्वी उद्योजकांच्या, की त्यांनी त्यांची जर्नी कशी होती, त्यांनी कसा विचार केला, किंवा एखाद्याचं प्रॉडक्ट असेल, एखाद्या स्टार्टअपची काही संकल्पना असेल, तिथे संकल्पना तो त्यांच्यासमोर प्रेझेंट करेल. या सगळ्यांसाठी तिथे काउन्सिल सेटअप ऑलरेडी झालेलं आहे, इन्स्टिट्यूट इनोव्हेशन काउन्सिल. आणि ते एक छान पद्धतीने आता कार्यरतसुद्धा आहे संपूर्ण भारतभरात. स्कूल लेवलला जसं भारत सरकारचा जो नीती आयोग हा एक थिंक टँक आहे, नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया, यांनी एक इनिशिएटिव्ह सुरू केला. साधारणपणे त्यालाही आता 4 वर्ष झाली आणि खूप चांगल्या पद्धतीने सुरू आहे, अटल टिंकरिंग लॅब्स. तर जसं मी इंजिनिअरिंग कॉलेजेस किंवा प्रोफेशनल कॉलेजेसमधल्या विद्यार्थ्यांच्या डोक्यात आयडिया असते, तशी लहान मुलांच्या डोक्यात टिंकरिंग होत असतं. तर ते त्या टिंकल करण्याला जे काही फॅसिलिटी देणारी जी काही लॅब असेल, त्या लॅब्स आता सेटअप झालेल्या आहेत आणि त्याच्याही पद्धतीने खूप खूप चांगलं काम सुरू आहे. एक जी विद्यार्थ्यांच्या मध्ये जी अडचण होते, ज्या 2 अडचणी आपल्या बोलण्यातून मला लक्षात ज्या आल्या, ती पहिली अडचण म्हणजे की जोपर्यंत त्या विद्यार्थ्याच्या अभ्यासक्रमात ही गोष्ट येत नाही तोपर्यंत त्याचा इंटरेस्ट येणार नाही. बरोबर. त्याच्यावरही काम बऱ्यापैकी सुरू झालेलं आहे. म्हणजे आता जी क्रेडिट पॅटर्न सिस्टीम आहे प्रोफेशनल कॉलेजेसमध्ये, त्याच्यात आता उद्योजकता म्हणजे ऑन्टरप्रिनरशिप, इनोव्हेशन हे सब्जेक्ट आता क्रेडिट कोर्ससुद्धा इलेक्टिव्ह म्हणून इंट्रोड्यूस झालेले आहेत 2nd इयर, 3rd इयर, लास्ट इयरला. मुव्हिंग ऑन अहेड नुसतं एवढंच नाही, तर स्पेशली जर एखाद्याला अजून इंटरेस्ट असेल तर याच्या रिलेटेड स्पेशल डिग्रीजसुद्धा सुरू झालेल्या आहेत, बॅचलर्स लेवलच्या, मास्टर्स लेवलच्या. म्हणजे आता रिसेंटली एक साधारणपणे 3 वर्षापूर्वी मास्टर्स इन IEV, इनोव्हेशन अँड ऑन्टरप्रिन्युअल व्हेंचर नावाचा एक कोर्सही सुरू केला, ज्याच्यात विद्यार्थ्यांना स्पेशली त्याचंच मार्गदर्शन मिळत आहे. आणि याच्याही पुढे जाऊन विद्यार्थ्याची अडचण अशी येते की प्रत्येकजण म्हणतो की ठीक आहे सर, हे आहे सगळं आहे, आम्हाला तुम्ही काउन्सिल आहे सांगताय, सगळं सांगताय, पण त्याच्या पुढे जाऊन काय, की त्या जर आम्हाला तिथे एंगेज व्हायचं आहे तर आम्हाला आमच्या रेग्युलर करिक्युलममध्ये, रेग्युलर अभ्यासक्रमामध्ये कुठेतरी थोडासा खंड पडेल, तो आम्ही भरूनही काढू जास्त मेहनत करून, पण आमचं महाविद्यालय त्याला ॲक्सेप्ट करेल का? करेल, 100% करेल. कारण 2019 साली भारत सरकारने NISP, नॅशनल इनोव्हेशन अँड स्टार्टअप पॉलिसी म्हणून आणली, ज्या पॉलिसीमध्ये क्लिअर कट लिहिलेलं आहे. मी पुन्हा या पॉलिसीचं नाव सांगतो, नॅशनल इनोव्हेशन अँड स्टार्टअप पॉलिसी 2019. या पॉलिसीत क्लिअर कट लिहिलेलं आहे की जर एखादा मुलगा इनोव्हेशन करत असेल, एखादा विद्यार्थी काही आयडियावर काम करत असेल आणि त्या आयडियावर काम करत असताना त्याने जर त्याच्या महाविद्यालयाची जर परमिशन घेतली, परवानगी घेतली, तर जे तुम्हाला 75% अटेंडन्सचा जो मॅन्डेट आहे त्याच्यामध्येही तुम्हाला रिलॅक्सेशन मिळतं. आणि किंबहुना आपण ज्या वर्षी बोलतोय, ह्या वर्षी जेव्हा आपण बोलतोय हे, तर बऱ्याच अशा चांगल्या विद्यापीठांनी, नामचीन विद्यापीठांनी, भारतातल्या नामचीन विद्यापीठांनी ऑलरेडी ह्या फॅसिलिटी द्यायला सुरुवात केलेली आहे की जर एखादा विद्यार्थी एखाद्या स्टार्टअपवर काम करत असेल तर त्याला अटेंडन्समध्ये काही पर्सेंटेज रिलॅक्सेशन देता येऊ शकतं. हे झालं प्रोफेशनल कॉलेजेसचं. अभ्यासक्रमात बालपणापासूनच बदल व्हावा आणि ह्या सगळ्या गोष्टी मूलभूतरित्या विद्यार्थ्यांच्या मनात रुजाव्यात, यासाठीच नवीन एज्युकेशन पॉलिसी जी आली, न्यू एज्युकेशन पॉलिसी 2020ची, त्याच्यात एक होलिस्टिक ॲप्रोच आहे. तो अभ्यासक्रम असा नाही आहे की तुम्ही फक्त शिका आणि पेपर लिहा. त्याच्यात असं आहे की पहिले एंगेज व्हा, समजून घ्या, ओळखा आणि त्याच्यानंतर तुम्ही स्वतःला तयार करा. तर हे सुद्धा खूप छान बदल आहेत. म्हणून मी म्हणतोय काय की सगळं अवेलेबल आहे, फक्त आपल्याला त्याच्यापर्यंत पोहोचायचं आहे. आपण म्हणतो की आपला भारत देश आहे जो आर्थिक महासत्ता झाला पाहिजे, पण त्या आर्थिक महासत्ता होण्यासाठी आपल्याला ह्या गोष्टी खूप गरजेच्या आहे. एंटरप्रिनरशिप वाढली पाहिजे, इनोव्हेशन वाढले पाहिजे. एक्झॅक्टली. आणि सर्वात मूळ म्हणजे एक प्रॉब्लेम हा पण आहे की लोकांची सर्वांचा कल हा नोकरी करण्याकडेच नसतो. मुळात सर्वांनाच नोकरी करणे हे आवडतही नाही. काही लोकांना खूप इच्छा असते बिझनेस करावी, पण तेवढं पाठबळ जे आहे ना ते घरामधूनही भेटत नाही, सोसायटीमधूनही भेटत नाही. कारण बिझनेस म्हटलं की लोकांना रिक्स घ्यायची त्याची खूप इच्छा असते,
पण जे बाकीचं सराउंडिंग आहे ना त्याच्यामुळे ते डिमोटिवेट होतो. 100%. आणि प्रत्येक वेळा बरं का अशी गोष्ट नाही की प्रत्येक वेळा तुमच्याच डोक्यात आयडिया असली पाहिजे. आज भारतात बऱ्याच अशा फॅसिलिटी अशा अवेलेबल आहेत की शास्त्रज्ञांनी त्या काही ना काहीतरी आयडियाजवर काम करून ठेवलेलं आहे, त्या आयडिया प्रोटेक्ट करून ठेवलेल्या आहेत. त्या आयडिया तुम्ही त्यांच्याकडनं त्यांचा लायसन्स परचेस करून स्वतः त्याचा बिझनेस सुरू करू शकतात. याला म्हणतात टेक्नॉलॉजी ट्रान्सफर. म्हणजे आयदर बघा तुम्ही स्टार्टअप कशा पद्धतीने सुरू करू शकता. एक तर तुम्ही स्वतःची संकल्पना आणा नवीन, त्याच्यावर सुरू करा. एक जी कोणाची टेक्नॉलॉजी आहे त्या टेक्नॉलॉजीला तुम्ही ॲडॉप्ट करा स्वतःकडे आणि ते लायसन्स स्वतःकडे घ्या आणि तुम्ही त्याच्यावर बिझनेस सुरू करा. हे झालं काही शास्त्रज्ञांचं. बरेचसे मार्केटमध्ये मी असे लोक पाहिलेत की ते रिसर्चर असतात. ते म्हणतात आम्हाला बिझनेसमध्ये उतरायचं नाही, आम्ही ही आयडिया पर्टिक्युलर तयार करून ठेवलेले लायसन्स आमच्या नावावर केलेले तुम्ही घेऊन टाका आणि तुम्ही सुरू करा. तर अशात वेगवेगळ्या प्रकारे सुद्धा तुम्हाला स्टार्टअप सुरू करता येऊ शकतं. आणि जेव्हा मी तुम्हाला इनोव्हेशन काउन्सिल वगैरे जसं म्हणलो, तर जसं विद्यापीठांमध्ये ह्या महाराष्ट्र शासनात जसं विद्यापीठांमध्ये म्हणा किंवा काय R&D ऑर्गनायझेशनमध्ये जशा फॅसिलिटी सुरू केलेल्या आहेत, तशा कॉलेजेस लेवलला सुद्धा इन्क्युबेशन सेंटर्स आता सुरू झालेले आहेत. इव्हन त्यांच्या आता मॅन्डेटमध्ये ही गोष्ट आलेली आहे. कारण जर तुमच्या कॉलेजमध्ये जर इन्क्युबेशन सेंटर्स नसेल तर तुम्ही ऑन्टरप्रिनरशिप कशी प्रमोट कराल, उद्योजकता कशी प्रमोट कराल. आणि तू म्हटल्याप्रमाणे नोकरी हा प्रत्येकाचा पिंड नसतो, पण ती अडचण अशी असते की नक्की सुरुवात कुठून करू. मग ही सुरुवात कुठून करायची हा जर शब्द असेल, हे जर शंका असेल ना, सो इट इज डेफिनेटली दॅट यू शुड कनेक्ट विथ दी इन्क्युबेटर्स. कारण मी इन्क्युबेटर हा शब्द जर थोडा कठीण वाटत असेल किंवा नवीन वाटत असेल प्रेक्षकांना, तर मग ते सांगू इच्छितो की इन्क्युबेटर हा शब्द ॲक्च्युली आला मेडिकल फील्डमधून. मेडिकल फील्डमध्ये जी बाळाची काचेची पेटी असते तिला बेबी इन्क्युबेटर म्हणतात. तिथे कुठल्या बाळाला ठेवलं जातं, प्रीमॅच्युअर बेबीजला, ज्याने वेळेच्या आधी जन्म घेतला आहे किंबहुना तो बाहेरच्या वातावरणासोबत संलग्न होऊ शकत नाही आहे, ह्या अशा बाळाला त्याच्यात ठेवलं जातं पर्टिक्युलर टाईम पिरियडसाठी. सिमिलरली तू मी बघणाऱ्या प्रेक्षकांमध्ये कोणी समजा एक वयस्कर व्यक्ती वगैरे असेल, त्यांच्या डोक्यात आयडिया येऊ शकते. तर आपल्या डोक्यात आयडियाने जन्मता घेतला आहे, पण ती आयडिया मार्केटमध्ये सोसायटीमध्ये इम्प्लिमेंट होऊ शकते का, सोसायटी त्याला ॲक्सेप्ट करू शकते का, ह्याच्या रिलेटेड जे काही वातावरण लागतं ते वातावरण देणारं एक संस्थान, त्याला म्हणतात स्टार्टअप इन्क्युबेटर. सर तुम्ही स्टार्टअप इन्क्युबेटरमध्ये काम केलं आहेत, मग अशा कोणत्या साऱ्या प्रोजेक्टमध्ये काही प्रोजेक्ट आम्हाला सांगू शकता की म्हणजे प्रेक्षकांना त्यानुसार आयडिया येऊ शकेल. बघा मी म्हटल्याप्रमाणे तुम्ही ज्या कुठल्या शहरातून हा व्हिडिओ बघाल त्या शहरामध्ये फक्त स्टार्टअप इन्क्युबेटर इन दॅट पर्टिक्युलर सिटी हे जरी टाकलं तरी तुम्हाला सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हणा, सर्च इंजिनच्या माध्यमातून तुम्हाला माहिती मिळेल. पण याच्याही पेक्षा मी जेव्हा शासन जेव्हा म्हणतोय तेव्हा एक लक्षात घ्या की बऱ्याच, जसं मी महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटी म्हटलं, तसं केंद्र सरकारचं मी स्टार्टअप इंडिया म्हणून पोर्टल आहे, मार्ग नावाचं एक पोर्टल आहे, MAARG, हे स्पेशली स्टार्टअपच्या मार्गदर्शनासाठी सुरू झालेले आहे. वेगवेगळे एजन्सीज आहेत, डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी आहे, नंतर मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आहे, नंतर मिनिस्ट्री ऑफ MSME आहे. ह्या ज्या एंटिटी इव्हन आता एक 2027 ते 2030 पर्यंत आपण म्हणजे सरकारने एक चंग बांधलाय की आपण टोटली इम्पोर्ट फ्री व्हायचं आहे डिफेन्सच्या मध्ये. हे खूप चांगलं बजेटरी त्यांनी प्रोव्हिजन त्याच्यात केलेली, कारण आपण सगळ्यात जास्त आपला इम्पोर्ट जो आपला खर्च होत होता तो डिफेन्सवर होतो. तर आता डिफेन्स इंडिजनायझेशनवर सुद्धा काम सुरू आहे, त्याच्यावर मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स काम करते. त्यांची आयडेक्स नावाची स्कीम आहे, या वेगवेगळ्या स्कीम्स आहेत. DSTची निधी नावाची स्कीम आहे, नंतर मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचे टाईड सेंटर्स आहेत, सेंटर ऑफ एक्सलन्सेस आहेत, STPI म्हणूनचे आहे, सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क्स ऑफ इंडिया. हे असे जे सेंटर्स आहेत यांच्या माध्यमातून अटल इन्क्युबेशन सेंटर्स आहेत, ज्यांना तुम्ही AIC म्हणून म्हणतात. अटल कम्युनिटी इनोव्हेशन सेंटर आहे, ग्रामीण भागात जे काही फॅसिलिटी उभ्या केल्या जाऊ शकतात त्यांना ACIC म्हणतात, अटल कम्युनिटी इनोव्हेशन सेंटर. तर अशी ह्या फॅसिलिटी तुम्हाला अवेलेबल आहेत. याचा तुम्ही जेव्हा सर्च कराल तेव्हा तुम्हाला यांच्यात अजून डिटेलमध्ये माहिती मिळू शकते. सर काही स्टार्टअपमध्ये तुम्ही मगाशी जे बोललात तुम्ही इंट्रोडक्शन करताना की तुम्ही को फाउंडर आहेत, असे कुठले स्टार्टअप्स तुम्ही आहे जिथे को फाउंडर आहात आपण. बरोबर. आता मी स्वतःच विचार केला, म्हणजे जेव्हा मी रेग्युलर एम्प्लॉयमेंटमधून जेव्हा बाहेर आलो आणि नंतर शेवटी ती म्हणलं मी ते धगधग आहेच अजूनही की स्वतःचे स्टार्टअप करायचे. पण मी जसं म्हणलं की मी एक वेगळाच प्रकार बघितला की लोकांकडे आयडियाज आहेत पण त्यांच्यासोबत काम करणारा कोणी नाही आहे. तर याच धर्तीवर मग मी आता स्टार्टअप्सला मदत करायला सुरुवात केली. तर मी आता सध्या एक मुंबई बेस्ड एडटेक स्टार्टअप आहे ज्ञानमुद्रा सोल्युशन्स म्हणून, त्यांच्यासोबत माझं काम सुरू झालेलं आहे. सो वी आर वर्किंग ऑन AI बेस्ड असेसमेंट, आर्टिफिशियल इंटेलिजन्स बेस्ड असेसमेंट ऑफ अ कॅन्डिडेट, की जिथे त्या कॅन्डिडेटला कळेल की त्याच्याकडे कुठल्या स्किल हव्या आहेत आणि तो कुठल्या स्किलमध्ये तो कमी पडतोय आणि त्या वाढवण्यासाठी आपण काय त्याचं देऊ शकतो त्याला. अशा पद्धतीचं आम्ही डिजिटल प्रोफाईल मॅनेजमेंट त्याचं करतोय.
एक जळगाव बेस स्टार्टअप आहे आरुहिल सोल्युशन्स म्हणून, त्यांच्यासोबत माझं काम सुरू आहे. त्या महिला ज्या आहेत त्या बनाना फायबर किंवा बनाना पल्पपासून सॅनिटरी पॅड, मॅटर्निटी पॅड, पी स्टिक्स वगैरे म्हणजे महिलांच्या वुमन सॅनिटेशन आणि हायजीन रिलेटेड प्रोडक्ट तयार करतात. त्यांच्यासोबत माझं काम सुरू आहे. एक उत्तर प्रदेशची एक स्टार्टअप आहे सुलतानपूर, अयोध्येपासून साधारणपणे 40 किलोमीटरवरती स्टार्टअप, फोर्ट ग्रीन ब्रिक्स प्रायव्हेट लिमिटेड म्हणून फ्लाय ॲश ब्रिक्सवर काम चाललं आहे आमचं. आणि आम्ही आत्ता प्लास्टिक वेस्टपासून सुद्धा ब्रिक्स तयार करण्याचा आमचं सध्या त्याचे विचार सुरू आहे. तर साधारणपणे 3 स्टार्टअप आहेत आणि बाकीच्या स्टार्टअपमध्ये आता काही फूड प्रोसेसिंगचे स्टार्टअप आहेत, काही सर्व्हिसमधल्या स्टार्टअप्स आहेत, यांच्यासोबत माझं काम सुरू आहे. मुळात आता तुमचा जो काही आपण मुलाखत जे घेतोय हे बघतानाच बऱ्याच प्रेक्षकांच्या मनात येईल की मी सुरुवात कुठून करावी. बरोबर. सगळ्यात महत्त्वाचा मूळ प्रश्न आहे. जर कोणाच्या मनात आता आलं की मला स्टार्टअप करायचं, त्यांनी सुरुवात कुठून, मूळ फर्स्ट त्याची स्टेप काय असावी तुम्हाला असं वाटतं? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की तुम्हाला सुरुवात करायची तर तुम्हाला प्रॉब्लेम आयडेंटिफाय करायला लागेल. तुम्ही म्हणाल की माझ्याकडे सोल्युशन आहे, पण तुमच्याकडे जर प्रॉब्लेमच नसेल, तुम्ही प्रॉब्लेम आयडेंटिफाय जर केलेला नसेल, तर तुम्हाला त्याच्यात स्टार्टअप करता येणार नाही. प्रॉब्लेम शोधा. मी तुम्हाला आणखीन एक जर माहिती द्यायची झाली म्हणजे शासनाच्याच इनिशिएटिव्हने एक ऑनलाईन कोर्स अवेलेबल आहे तुम्हा लोकांसाठी. तुम्ही स्टार्टअप इंडियाच्या पोर्टलवर गेलात किंवा इंटरनेटवर सर्च इंजिनवर टाकलं स्टार्टअप इंडिया लर्निंग प्रोग्राम, हा जर टाकला तर तुम्हाला याच्यात इंग्रजी किंवा हिंदीमध्ये 4 आठवड्यांचा एक सेल्फ रेकॉर्डेड कोर्स तिथे अवेलेबल आहे, ज्याच्यात तुम्हाला आयडिया जनरेशनपासून म्हणजे जसं म्हटलं की स्टार्ट करण्यापासून तर बिझनेस कसा उभा करायचा याच्या रिलेटेड यशस्वी उद्योजकांच्या मुलाखतीत त्याच्यामुळे तो तुम्ही जर पूर्ण केला तर तुम्हाला त्याच्यात आणखीन चांगलं मार्गदर्शन मिळू शकेल. बट द अल्टिमेट थिंग इज यू नीड टू आयडेंटिफाय अ प्रॉब्लेम. जर प्रॉब्लेम आयडेंटिफाय केला नाही तर इट विल बी मेअरली अ बिझनेस. सर तुम्ही जसं आत्ता जे सांगितलं तुम्ही, तर स्टार्टअपचं तुम्ही सांगितलं की कोणाच्या मनात आली काही विचार आला तर त्यांनी काय स्टेप उचलावी. पण जर कोणाला असं वाटलं की तुम्हाला कॉन्टॅक्ट करावं, की तुम्ही आता खूप साऱ्या स्टार्टअप बरोबर काम करत आहात, तर तुम्ही असं आणखी काही स्टार्टअप बरोबर काम करू शकता का? किंवा मग आमच्या प्रेक्षकांना वाटलं तर तुमच्याबरोबर काहीतरी कॉन्टॅक्ट करायचं तर तो कसा करू शकतो? 100% मी म्हटलो ना की मी फुल टाईम आता स्टार्टअप कन्सल्टिंग आणि स्टार्टअप्समध्येच आता स्वतःला इन्व्हॉल्व करणार आहे. त्याच्यामुळे प्रेक्षकांमधून जर कोणाला इच्छा असेल तर इनसाईट स्टोरीला फॉलो तर 100% करा. आणि मला कनेक्ट व्हायचं असेल तर तुम्ही माझा मोबाईल नंबरही नोट डाऊन करून घेऊ शकतात. 9970016211 हा माझा मोबाईल नंबर आहे. तुम्ही मला व्हॉट्सअप थ्रू कनेक्ट होऊ शकतात. आणि जर आणखीन काही डिटेल तुम्हाला काही माझ्यासोबत शेअर करायचं असेल तर सोशल मीडियावर मी अवेलेबल आहेच. माझा ईमेल आय डी आहे nikhil.nl@gmail.com. तर तुम्ही तुमची आयडिया शेअर करा. फील फ्री टू शेअर आयडिया बिकॉज अनलेस अँड अंटिल तुम्ही डिस्कशनला सुरुवात कराल तोपर्यंत त्या गोष्टीला सोल्युशन देता येणार नाही. आम्ही तसंच सरांचं जे काही कॉन्टॅक्ट डिटेल्स जे आहे ते आपण आपल्या डिस्क्रिप्शनमध्येही टाकणार आहोत. तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. सर तुम्ही तुमचा अमूल्य वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद.